अभिमानानं सांगू इच्छितो, आपलं महाविद्यालय स्थापन झाल्यापासून आपल्या महाविद्यालयाच्या बॉडीज ज्या असतात अॅनाटॉमी डिपार्टमेंटला त्या अविरतपणे सप्लाय करण्याचं महान कार्य, कोणताही मोबदला न घेता माणुसकीच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्याचं डिसेक्शन करता यावं, त्यातून शिकता यावं असं महान कार्य चंदुबाई दडियांची जीवनदान देहदान संस्था गेली 60 वर्ष अविरतपणे करते आहे। मी गेली 50 वर्ष सोलापुरात आहे। सोलापूरच्या इतिहासामध्ये असं प्रदर्शन आजतागायत तरी भरलेलं नाही। मी आमच्या संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती दाद देण्यासारखी आहे। त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे स्वप्न आहे जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो। जयकर सरांनी जे सांगितलेलं आहे ते सर्व त्याच्यामध्ये आम्ही जे केलेलं आहे त्याचं फलित हे ऐकून, त्यांच्या तोंडातून आमच्या संस्थेचं कौतुक ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं। तुम्ही आमचा हा सत्कार नाही केला, पण जे कौतुक केलं संस्थेचं हा आमच्यासाठी खूप मोठा सत्कार आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा माझे आणि विद्यार्थ्यांची भेट झाली आणि त्यांनी मला हा सर्व जे काही करायचं ते समजावून सांगितलं आणि ते ऐकल्यानंतर मी एकदम चमकलो। मी त्यांना सांगितलं हे सोलापूरमध्ये होणं शक्य नाही, याला खूप खर्च येणार आणि हा खर्च एवढा आपण कुठून जमवायचा। आणि त्यानंतर मग मी आज इथे आलो आणि तेव्हा जे त्यांनी मला आराखडा सांगितला होता की सर्व अवयव उभे करायचे आहेत, जे फुफ्फुस उभं करायचं आहे, हृदय उभं करायचं आहे, ब्रेन उभा करायचा आहे। आणि पाहिल्यानंतर FMT पाहिल्यानंतर असं मला वाटलं असं आरोग्य प्रदर्शन पुन्हा मी आत्तापर्यंत पाहिलं नाही आणि पुन्हाही होणे शक्य नाही। तर यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मुलाचं मी मनापासून कौतुक करतो। एक माणूस किती मेहनत करू शकतो, एक माणूस सगळ्यांना एकत्र कसा आणू शकतो, एक माणसाने जर ध्येय केलं तर तो काहीही करू शकतो, त्याचं हे उदाहरण। याच्यासाठी हात वर रे, पुन्हा हात खाली करतात, जोरात वाजल्या पाहिजे।